बारसू या ठिकाणचं कातळ शिल्प शोधण्यासाठी आम्ही एवढे फिरलो आणि एकदम वरती महाराणावरती एकदम कातळ साड्यावरती आहे. रस्ता चुकलो, पुन्हा एका साड्यावर आलो आणि त्या साड्यावर आम्ही कातळ शिल्प शोधून काढलं आहे. तर ह्या कष्टाचा जो आनंद असतो ना, तो एक अचंबित करणारा आनंद आहे आणि हा आनंद घरात बसून मिळत नाही. तुम्हाला ते कातळ शिल्प मी दाखवतो. तर हे आहे ते कातळ शिल्प. एवढं सुंदर आहे ना, एक मध्ये माणूस आहे आणि दोन वाघ आहेत बाजूला आणि ते दोन वाघ आपापसात लढाई करतायत आणि माणूस त्यांना थांबवतोय. असं काहीसं चित्र रेखाटलंय 20 ते 25 हजार वर्षापूर्वी त्या युगातल्या माणसांनी, म्हणजे आपल्या पूर्वजांनी. तर कोकणात म्हणतात ना की वाघ होते नव्हते, कोकणात अजूनही वाघ आहेत का नाही आहेत. तर ही वाघांची लढाई दाखवते की कोकणात वाघ मुबलक होते, आपल्या टेरिटरीसाठी ते भांडत होते आणि तेव्हा माणसाचा हस्तक्षेप त्या जंगलात होता. हस्तक्षेप म्हणजे तसा हस्तक्षेप नव्हता, पण माणूस जंगलातच राहायचा, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याला नेहमीच्या होत्या. आणि ही कुठेतरी लढाई झाली असेल, तो माणसा आणि त्या माणसाला ती लढाई दिसली असेल आणि त्या माणसाने हे चित्र ते रेखाटलं आहे. तर ह्या सगळ्या अचंबित करणाऱ्या गोष्टी तुम्हाला कोकणात बघायला मिळत आहेत आणि आम्हाला याची डोळा बघायला मिळालं हे आमचं नशीब आहे आणि तुम्ही सुद्धा हा अनुभव घ्यावा असं मला नक्की वाटतं.